बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत दागिने चोरी करणारी महिला अटकेत. 3.32 लाखाचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि आटपाडी बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत दागिने चोरी करणाऱ्या महिलेला अटक करून तिच्याकडून सुमारे 3,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय झाडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वी केली. या पथकात हनुमंत लोहार, सुनील जाधव, प्रतीक्षा गुरव, मनीषा पवार तसेच कर्मचारी संजय पाटील, उदय साळुंके, दुर्गा कुंभरे, प्रमोद सराफे आणि अभिजित ठाणेकर यांचा सहभाग होता. संशयित महिलेचे नाव शारदा बंटी हतळणी, वय 50, राहणार जयसिंगपूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर असे असून तिच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र, रवी मंगळसूत्राचे 18 रेंग्या, मोठे 6 मणी, 2 वाट्या असलेले 30 ग्रॅम 80 मिली वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी अधिक तपासासाठी आरोपी व जप्त मुद्देमाल आटपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास आटपाडी पोलीस करत आहेत. महाराष्ट्र मराठी न्यूज सांगली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी